ख्रिस्ताने जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण बाळ येशूच्या नोवेनासाठी जमलेलो असताना त्याचंच औचित्य साधून आज विशेष करून आपण आपल्या समाजाप्रती ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याविषयी थोडंसं चिंतन करणार आहोत. आणि हे सांगत असताना मला हे देखील नमूद करावंसं वाटतं की ह्यातील काही जबाबदाऱ्या अशा आहेत की त्या आपल्यावर कोणी लादलेल्या नाहीत किंवा त्या पार पडल्या नाहीत तर आपल्याला समाजातील कोणी जाब देखील विचारणार नाही, परंतु आपल्या सत्सद विवेकबुद्धीला स्मरून आपण त्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. माझे घर, माझे कुटुंब ही महत्त्वाची जबाबदारी एका बाजूला पार पाडत असताना मला इतरांच्या सहकार्यासाठी देखील कसे धावून जाता येईल, त्यांना माझ्या मदतीचा हात कसा देता येईल, त्यांच्या जीवनात मला आनंदाची बाग कशी फुलवता येईल आणि त्याद्वारे इतरांप्रती माझी जी जबाबदारी आहे, सामाजिक जबाबदारी आहे, ती मला कशी पार पाडता येईल याविषयी प्रत्येकाला जाणीव असणं अत्यावश्यक आहे. आणि मला इथे सांगताना आनंद वाटतो की आपल्या वसईतील समाजातील खूपशा लोकांना याची जाणीव आहे. कारण असे लोक जे आहेत ते स्वतःचं कुटुंब सांभाळत असताना इतरांना देखील वेळप्रसंगी आधार देत आहेत. त्यांच्या छोट्या मोठ्या चांगल्या कृत्यांनी ते जणू स्वार्थाच्या ह्या अंधारामध्ये आशेचे आणि प्रीतीचे दीप लावत आहेत. आणि त्याची काही उदाहरणं मी तुम्हासमोर ठेवू इच्छितो. मी तेव्हा एका पॅरिशमध्ये होतो आणि तिथे एक अशी स्त्री होती की तिचे पती मरण पावलेले होते. परिस्थिती खूप गरीब होती. तिला 3 मुलं होती. त्यापैकी एक मुलगा आणि एक मुलगी असे दोघे जण दिव्यांग होते आणि एक मुलगा कॉलेजचं शिक्षण घेत होता. त्यांचं घर अगदी साधं परंतु तसं ठीकठाक होतं, परंतु घरात टॉयलेट नव्हतं. खूप हाल होत होते आणि आम्ही ठरवलं की त्यांना आपण सहकार्य करून टॉयलेट बांधून द्यायचं. आणि तसा विचार सुरू असतानाच मला एक कॉन्ट्रॅक्टर भेटला की त्याचं बाजूच्याच गावामध्ये काम सुरू होतं. मी त्याला त्या कुटुंबाची परिस्थिती सांगितली आणि त्याला विचारलं की तुम्ही ह्या कुटुंबाला रिजनेबल भावामध्ये टॉयलेट बांधून द्याल का? प्रिय बंधू भगिनींनो, मला अपेक्षा होती की ते कदाचित सांगतील की होय मी देईन, जास्त भाव वगैरे लावणार नाही. परंतु त्याने काय केलं पहा, त्याने ताबडतोब आपल्या खिशात हात घातला आणि 500च्या काही नोटा काढून त्याने माझ्या हातात ठेवल्या आणि तो म्हणाला, फादर, हे खरोखर खूप चांगलं काम आहे. मी तुम्हाला आश्वासन देतो की अगदी कमीत कमी रेटमध्ये, भावामध्ये मी हे काम करून देईन, परंतु त्याआधी या चांगल्या कामासाठी माझं हे डोनेशन ठेवा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या माणसाने नंतर आश्वासन दिल्याप्रमाणे अगदी कमी भावामध्ये हे काम देखील करून दिलं. परंतु कदाचित त्या जागेवर दुसरा कोणी असता तर त्याने कमी रेटमध्ये हे काम करून दिलं देखील असतं, परंतु ह्या कामासाठी स्वतःचे पैसे देण्याचा, स्वतःच्या खिशातून पैसे देण्याचा विचार कोणी केला असता का? कदाचित जास्त कोणी तसा विचार केला नसता. पण ह्या व्यक्तीने एक वेगळा विचार केलेला होता आणि त्याचं स्मरण माझ्या मनामध्ये आजपर्यंत राहिलेलं आहे. ह्यालाच म्हणतात जबाबदारीची जाणीव, की ते कुटुंब गरीब आहे, मला देवाने सर्व काही दिलेलं आहे आणि माझ्या थोड्याशा सदनतेतून मी त्या कुटुंबाच्या, हलाखीत असलेल्या त्या कुटुंबाच्या थोडाफार त्यांना हातभार लावू शकतो, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकतो. हा विचार म्हणजे जबाबदारीची जाणीव. तेथे माणूस असं पाहत नाही की पुढील व्यक्तीला मी ओळखतो की नाही, त्या व्यक्तीकडून मला काही लाभ होईल का, ती व्यक्ती माझ्या नंतर कधी उपयोगी पडेल का, ती व्यक्ती माझे आभार मानायला येईल का, असा कोणताच व्यापारी विचार नाही, तर फक्त सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून असा माणूस सहकार्य करीत असतो. सुंदर कृत्य त्याच्या हातून घडत असते. आपण जर शुभवर्तमानात पाहिलं तर काना येथील लग्न समारंभ आपल्यापुढे अशाच एका सामाजिक जबाबदारीचं सुंदर चित्रण, आदर्श निर्माण करते. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याच ओळखीच्या व्यक्तीकडे आपल्याला लग्नाचं आमंत्रण असतं आणि आपण वसईतील समाजात आपण पाहतो की आपण लग्न घरी जातो, परंतु कधी कधी काय घडतं पहा, तिथे जर एखादी गोष्ट कमी पडली, आयोजनात काही कमी जास्त झालं, उणीव झाली, जेवण संपलं किंवा रुचकर झालं नाही, की आपल्यापैकी काही जण काय करतात, पटकन घोळक्यामध्ये टीका निंदा सुरू करतात. काही असंही म्हणतात, बरं झालं
हे खूप पुढे पुढे करत होते, मिरवत होते. आता अद्दल घडली. यांना असंच पाहिजे. विचार करा, ज्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे त्यांच्याविषयी असे शब्द. परंतु प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरिया इथे काय करते पहा. जेव्हा द्राक्षरस संपल्याची बातमी तिला समजते तेव्हा ती खुश होत नाही. वा वा, आता आपण गंमत बघू, नाराज झालेली पंगत बघू, घरधण्याची पळापळ बघू, असं मरिया सांगत नाही. किंवा इतर स्त्रियांचा घोळका कुठेतरी मंडपामध्ये कोपऱ्यात जमवून ती टीका निंदा देखील करायला लागत नाही. ती काय करते, तिच्या मुलाकडे कळकळीने विनंती करते. कळकळीने विनंती करते आणि पुत्राद्वारे शेवटी तो अद्भुत चमत्कार घडवून आणते. घरधण्याची अब्रू राखते आणि खऱ्या अर्थाने सामाजिक जबाबदारीचा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवते. ह्यालाच म्हणतात सामाजिक जबाबदारीचं पालन. की जे इतरांचं वाईट चाललेलं असताना, इतर दुःख वेदनेत असताना, इतरांवर बाका प्रसंग ओढवलेला असताना त्याचा आसुरी आनंद लुटत नाही, तर इतरांच्या वाईटात आणि गरजेत त्यांना आधार देते. त्यासाठी प्रसंगी आपला वेळ आणि पैसा गमावण्याची तयारी देखील दर्शवते. प्रिय बंधू भगिनींनो, माझी एक कझन आहे जी दर महिन्याला आपल्या पगारातून 15,000 रुपये गरीब मुलांच्या शिक्षणासाठी देते. आणि तिचा पती देखील या बाबतीत तिला पूर्ण सहकार्य करतो. तिचं मत असं की तिच्या शिक्षणासाठी तिच्या गरिबीत इतरांनी तिला हातभार लावला आणि आता तिची वेळ आहे की तिने इतरांच्या शिक्षणासाठी असाच हातभार लावावा. त्यावेळेस तिने माझ्याकडे देखील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी पैसे दिलेले आहेत. ह्याला म्हणतात जबाबदारीची जाणीव, जी तिच्यावर कोणीही लादली नाही, कोणाची तशी अपेक्षा नाही, परंतु तिने ती स्वखुशीने स्वीकारलेली आहे आणि ती पाळत आहे. आपली ते जुनी जाणती लोक आहेत, त्यांना माहीत आहे की काही दशकांपूर्वी आपल्याकडे परिस्थिती गरीब होती, शिक्षणाचा पत्ता नव्हता. आणि अशा वेळेला आपल्याकडे मिशनऱ्यांनी येऊन चर्चेस आणि त्याच्या बाजूला शाळा बांधल्या. त्यांना ह्यासाठी पैसा कोणी दिला? आपण दिला का? आपली तेव्हा ऐपत नव्हती. त्यांना पैसा परदेशातील लोकांनी दिला. ते लोक आपल्याला ओळखत देखील नव्हते, परंतु आपल्या शिक्षणासाठी, आपली परिस्थिती जाणून आपल्या उन्नतीसाठी त्यांनी पैसा पाठवला. आपल्या कष्टाचा पैसा पाठवला, आपल्या घामाचा पैसा पाठवला. आपलं शिक्षण ही जणू काही त्यांची सामाजिक जबाबदारी त्यांनी मानून आपल्याला सहकार्य केलं आणि म्हणूनच आपली प्रगती झाली. आणि आज मला सांगताना आनंद आणि अभिमान वाटतो की त्यांच्यासारखेच आज आपण सदन झालेलो असताना आपला वसईतील समाज देखील इतरांना सहकार्य करीत आहे, आपली सामाजिक जबाबदारी पाळीत आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर मिशन संडेला आपण भरभरून दान करत असतो. आपल्या मिशन भागासाठी आपण त्याग करीत असतो. आपल्या विन्सेंट डी पॉल संघटनेद्वारे आपण अडल्या नडलेल्यांना मदतीचा हात देत असतो. आणि वैयक्तिकरित्या देखील आपल्यातील कित्येक लोक आहेत, कोणालाही न सांगता न कळवता ते अडल्या नडलेल्यांच्या सहाय्याला धावून जातात. आपल्या खिशातून पैसे देखील ते खर्च करत असतात. हे सर्व आपण आपल्या सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून स्वखुशीने करत असतो, खुल्या मनाने करत असतो, उदार काळजाने करत असतो. आणि त्याद्वारे प्रभूचे शिष्य म्हणून आपण शोभून देखील दिसत असतो. प्रभूच्या भाषेत ह्यालाच आपण शेजार प्रीती म्हणत असतो. शेजार प्रीती म्हणत असतो. फूल कोमेजते, परंतु त्याआधी इतरांना सुगंध देऊन जाते. मेणबत्ती जळते, परंतु इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करते. त्याचप्रमाणे जो माणूस सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून इतरांसाठीही जगतो, इतरांच्या गरजेत धावून जातो, इतरांचा देखील विचार करतो, इतरांच्या वेदनेत सांत्वन करतो, त्याच्याच आयुष्याचं सोनं होतं, त्याचं जीवन सार्थकी लागतं, त्यालाच देवाची विपुल कृपा ही लाभते. आपण फक्त स्वतःसाठी जगतो की इतरांचाही विचार करतो? आपण फक्त कुटुंबाची जबाबदारी स्वीकारण्यात समाधान मानतो की सामाजिक जबाबदारीचं देखील भान ठेवतो? यावर आज चिंतन करूया. आणि पवित्र मरियेसारखी आपल्याला देखील आपली सामाजिक जबाबदारी ओळखता यावी, पाळता यावी, त्यासाठी कृपा लाभावी म्हणून बाळ येशूकडे या पवित्र मिसेत दयाळू अंत करण्याची आपण मागणी करूया.